हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आय होप तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग माझा मकर संक्रांतीवरती आहे. मी लास्ट टाईम व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी मकर संक्रांतीवरती शॉर्टमध्ये ब्लॉग बनवणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीचा सण खूप छान प्रकारे साजरा केला जातो आणि हा सण पारंपरिक सण म्हणूनही ओळखला जातो आणि सगळ्यात स्पेशली हा सण बायकांसाठी असतो. तुम्हाला तर माहितीच आहे, बायकांची खूप शॉपिंग असते संक्रांत येणार म्हटलं की. पैठणी साड्या, काठपदर साड्या, जे लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहे त्या प्रकारच्या साड्या आणि ज्वेलरी वगैरे भरपूर काही बायकांची शॉपिंग असते संक्रांत सण येणार म्हटलं की. आणि या सणामध्ये कसं आहे, खण आणायचे, ते देवासमोर पूजायचे. त्याच्यानंतर त्याच्यातला एक खण घ्यायचा आणि आपल्या पूजेच्या ताटामध्ये ठेवून पहिल्यांदा आपण आपल्या गावामध्ये जी मंदिरं आहेत तिथे जाऊन देवाला ववसायचं आणि त्याच्यानंतर बायकांनी एकमेकांना ववसायचं. असा सण आहे हा, तुम्हाला थोडक्यात मी सांगितला. तर याच्यामध्ये खूप खूप आनंद असतो, कारण एकमेकींच्या साड्या बघायच्या, एकमेकींची ज्वेलरी बघायची, एकमेकींची हेअरस्टाईल बघायची, फोटो व्हिडिओ भरपूर काही. म्हणजे ना, पारंपरिक सण आहे पण खूप धमाल असते. आणि शहराकडचं एवढं माहिती नाही, पण गावाकडे तर खूप छान प्रकारे हा सण साजरा होतो. सगळ्या बायका नटलेल्या थटलेल्या, म्हणजे नाही का, कोणाकडे बघावं असं होतं. आणि मी पण यावेळेस गावी जाणार होते संक्रांतीला, पण काही कारणांमुळे जायचं कॅन्सल झालेलं आहे. ओ, हो आले. तर म्हटलं ठीक आहे, आले, 2 मिनटं थांब. बरं, मी काय बोलत होते मी विसरले. हां, मी गावी जाणार होते पण कॅन्सल झालं. तर म्हटलं ठीक आहे, कुठेतरी संक्रांतीचा सण साजरा करायचाच आहे, म्हटलं मग इकडे करूया. आणि मी नेहमीप्रमाणे साडी वगैरे घेत नाही संक्रांतीला, कारण मी दिवाळीला जी साडी घेते ना तीच साडी मी संक्रांतीला घालते. कारण दिवाळीला घातलेली साडी परत बाहेर निघतच नाही, ती संक्रांतीलाच बाहेर निघते. मोस्टली मी साड्या घालत नाही, माझ्या साड्या फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील. मी रेग्युलर साड्या वगैरे यूज करत नाही, त्याच्यामुळे मी साड्या हा प्रकार जास्त घेतच नाही. तर मी यावेळेस ठरवलं की यावेळेस आपण संक्रांतीला साडी घ्यायची. सगळ्या बायका हौसेने साडी वगैरे घेतात, पण मी कधी घेतलं नाही, पण यावेळेस ठरवलं. तर मी कशी साडी घेतली तुम्हाला दाखवते. तुम्हाला तर माहितीच आहे, आता लेटेस्टमध्ये कलांजली पैठणीचा ट्रेंड चालू आहे आणि मला वाटते रिसेंटली मी दिवाळीमध्ये कलांजली पैठणीच घेतली होती. पण त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत, डिझाईन वेगळे आहेत, साड्यांचे काठ वेगळे आहेत आणि ही पण कलांजलीच आहे, कलांजली पैठणीच आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्याकडे हा कलर नव्हता, रेड कलर, तर म्हटलं आपण ही साडी रेड कलरमधूनच घ्यावी. गेल्या वेळेसची साडी मोरपंखी कलरमधून होती आणि ही मी रेड कलरमध्ये घेतलेली आहे. तुम्ही या साडीचा काठ बघू शकता, खूप सुंदर आहे, मला खूप साडी आवडली ही. आणि वेअर करायला पण खूप भारी आहे. ह्याचं फॅब्रिक एवढं एवढं मऊ आहे ना, पाहिजे तशी आपण साडीही घालू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता तर तुम्हाला माहिती आहे बऱ्याच साड्यांवरती कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज असतात, पण कलांजलीमध्ये ना त्याच कलरचा ब्लाऊज आहे, पण आरी वर्क आहे. बघू शकता तुम्ही, किती छान, किती सुंदर ब्लाऊजची डिझाईन आहे. बॅक साईडला पण खूप मस्त डिझाईन आहे. तर ब्लाऊज वगैरे सर्व रेडी आहे. कालच आले, 1 मिनटं, कालच ब्लाऊज घेऊन आली आहे मी. आणि माझी खूप इच्छा होती गावाकडे जाऊनच हा सण साजरा करायची, पण काही पॉसिबल झालं नाही आहे. तर कशी वाटली साडी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझी याच्यावरती पण रील पडणारच आहे, पण थोडा वेळ लागेल. बांगड्या वगैरे कालच घेऊन आलेली आहे. आज थोडंसं जाऊन मला सामान घेऊन यायचं आहे, विडे वगैरे आणायचेत, 25 पानं वगैरे ते विड्यासाठी घेऊन यायचं आहे मला. उद्याच्याला भोगी आहे, तर भोगीचं सामान पण घेऊन यायचं आहे.
तर फ्रेंड्स मला नक्की कमेंटमध्ये सांगा साडी कशी वाटली. खूप छान साडी आहे, तुम्ही पण घ्या. आणि संक्रांती दिवशी प्रयत्न करेन रील्स एखादा तरी व्हिडिओ करायचा या साडीवरती. शक्य होत नाही, खूप गर्दी असते, खूप बायकांची गर्दी असते मंदिरात, त्याच्यामुळे व्हिडिओ करणं शक्य होत नाही. तरी पण मी प्रयत्न करेन. संक्रांतीचा जो ओवसायचा व्हिडिओ आहे तो मी करायचा प्रयत्न करते आणि तो इन्स्टाला टाकेन. तर फ्रेंड्स तुम्ही पण मला सांगा आता खास बायकांसाठी की तुम्ही साडी जर घेतली असेल तर नक्की सांगा कमेंट करून, कोणती साडी घेतली ते पण सांगा. आणि हो, तुम्हाला माझा हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी पण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपणच लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.